राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। 1 ऑगस्ट पासून पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून 5 नव्या योजनांची घोषणा आता करण्यात आली आहे। यामध्ये पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना 30 वस्तू मोफत देण्याचा निर्णय झाला आहे। यामध्ये किराणा वस्तूपासून ते तुमच्या घरातील लागणाऱ्या चैनीच्या वस्तूपर्यंत सर्व सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता गहू आणि तांदूळ जे तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये मोफत दिलं जातं, तर तशा प्रकारे या सर्व वस्तू आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मोफत दिल्या जाणार आहेत। यासाठी तुम्हाला काही पात्रता व काही अटी सुद्धा सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहेत। जर तुम्हाला अशा प्रकारच्या सर्व वस्तू जर सरकारच्या माध्यमातून मोफत हव्या असतील तर कशा मिळवायच्या हे व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगण्यात आलं आहे। फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार नाही। त्यामुळे फक्त पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांनाच आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत 30 वस्तू देण्याचा निर्णय झालाय। त्यामुळे या 30 वस्तू कशा घ्यायच्या नक्की बघा। 1 ऑगस्ट पासून रेशन कार्डावर 30 वस्तूंचा लाभ सरकार देणार आहे। पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी खुशखबर आल्या। आता तुम्हाला मोफत 30 वस्तूंचा संच 1 ऑगस्ट पासून मिळणार आहे। 30 मोठमोठी भांडी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता मोफत दिली जाणार आहेत। यासाठी तुम्हाला 1 रुपया भरून लवकरात लवकर अर्ज करणं गरजेचं आहे। जे नागरिक पटकन अर्ज करतील त्यांना या 30 भांड्यांचा संच आता सरकारच्या माध्यमातून मोफत दिला जाणार आहे। राज्य सरकारच्या मार्फत GR देखील आता आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, ज्यामध्ये कोणकोणती 30 भांडी तुम्हाला आता मिळणार आहेत याची यादी देखील आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता तुम्हाला या वस्तूंचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कुठे करायचा, काय काय कागदपत्र लागणार आहेत, संपूर्ण सविस्तर आता माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। शिधापत्रक धारकांना कोणकोणती भांडी आता सरकारच्या माध्यमातून रेशन कार्डावरती आता दिली जाणार आहेत बघा। आता लोकांची गर्दी देखील होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असेल, तुम्ही पुणे जिल्ह्यातील असाल, अहिल्यानगर जिल्ह्यातील असाल, इथे वाटपाला आता सुरुवात झाली आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे। फक्त तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे। सरकारने नवीन 5 योजना आता काढल्या आहेत। त्यामधील एक योजना राज्यातील सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 30 वस्तू सरकारच्या माध्यमातून आता मोफत दिल्या जाणार आहेत। जसं तुम्हाला महिन्याच्या महिन्याला मोफतपणे गहू आणि तांदूळ मिळतं, तशा प्रकारे तुम्हाला या 30 वस्तूंचा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतलाय। आता रेशन कार्ड धारकांसाठी एक नवा आनंददायी निर्णय आता या ठिकाणी लागू झालाय। मोफत धान्यासोबत तुम्हाला 30 भांडी आता मोफत मिळणार आहेत। सर्व पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आता आनंदाची बातमी आहे। याचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने काही पात्रता व अटी या ठिकाणी आता मित्रांनो लावल्या आहेत। या अटी आणि पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला देखील या 30 भांड्यांचा संच मोफत सरकारकडून आता मिळणार आहे। आता बघा, तुम्हाला हा लाभ मिळणार आहे जर तुम्ही अर्जंटमध्ये अर्ज केला तरच तुम्हाला या 30 भांड्यांचा संच मिळणार आहे। राज्यभरात ठिकठिकाणी आता भांडी वाटपाची म्हणजे जे 30 भांडी देणार आहेत ही वाटपाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ज्यामध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक उमेदवाराला मोफत भांडी वाटपाचा निर्णय केलाय। आता फक्त तुम्हाला 1 रुपया भरून आता अर्ज करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला या 30 भांड्यांचा संच आता मिळणार आहे। कसा घ्यायचा लाभ, यासाठी काय काय पात्रता आहेत पहा। भांडी मोफत दिली जाणार आहेत। तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड यासाठी असणं आता गरजेचं आहे। भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या 30 वस्तूंचा लाभ आता दिला जाणार आहे। यासाठी पात्रता काय आहेत, अर्ज काय आहे बघा। पहिली पात्रता पहा, यामध्ये तुमच्या घरात कोणतरी लाडकी बहीण असाल किंवा कुठलेही ज्येष्ठ नागरिक असाल, तर कुठलाही नागरिक तुम्ही असाल, पुरुष असाल महिला असाल, दोघे यासाठी पात्र राहतील असं सरकारने आता सांगितलंय। फक्त तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड यामध्ये पाहिजे। आता लाभ घेण्यासाठी सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की यामध्ये जनता ही गोरगरीब जनता असावी, जिचं उत्पन्न कमी असावं, घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असावं,
ही एक पात्रता सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी आता लागू करण्यात आली आहे। दुसरी पात्रता तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नसावा, तसेच त्या ठिकाणी सरकारी पेन्शनधारक नसावा। पुढची पात्रता सांगण्यात आल्या बघा, राज्य सरकारने महत्त्वाची पात्रता पुढची सांगितल्या ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी। आता लाडकी बहीण घरात असेल तर ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते येत आहेत, पण काही ठराविक बहिणींनाच आता हा त्या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे। म्हणजेच 30 वस्तूंचा लाभ ठराविक महिलांना दिला जाणार आहे। त्यासाठी वेगळी पात्रता आहे। व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला अर्ज कसा भरायचा, काय काय नेमकं कागदपत्र लागणार आहेत हे सविस्तरमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलं आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आता पूर्ण बघायचा आहे। आता पहा, पुढची पात्रता राज्य सरकारने जी लावल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी अजिबात नसावी। आता पहा, या ठिकाणी आपण पात्रता पाहत आहोत, ज्यामध्ये महत्त्वाची पात्रता घातली आहे ती म्हणजे 4 चाकी गाडी त्या ठिकाणी नसावी। 2 व्हीलर ज्याच्यामध्ये आहे तर ते चालेल, पण 4 व्हीलर चालत नाही। 4 व्हीलरमध्ये जर विचार केला तर ट्रॅक्टर असेल तर ते चालतं, कारण तुम्ही शेतकरी असाल त्यामुळे तुम्हाला हे ट्रॅक्टर त्या ठिकाणी मुभा दिल्या। त्यानंतर बघा, ट्रॅक्टर जर असेल तर तुम्हाला चालू शकतं। त्यानंतर ट्रॅक्टरसाठी सूट सरकारने दिली, तुमचं जे स्वतःचं घरीच वापरलेलं वाहन आहे, मग ते 4 चाकी का असेना, तर ते त्या ठिकाणी अजिबात चालणार नाही। त्यानंतर पुढची अट आणि उत्पन्नाची लावल्या बघा, आता तुम्हाला 30 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी उत्पन्नाची अट लावल्या, म्हणजे फक्त आणि फक्त 2.5 लाख रुपयापेक्षा तुमचं उत्पन्न कमी पाहिजे। यासाठी तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयामार्फत उत्पन्नाचा दाखला तुम्हाला यासाठी सरकारकडून मागवला आहे, तो देखील तुम्हाला आता जमा करावा लागू शकतो। आता त्यानंतर पुढचा अर्ज कसा भरायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला 30 भांड्यांचा संच घरामध्ये येण्यासाठी नेमकं कोणती प्रोसेस करावी लागणार आहे नक्की बघा, कारण आता वाटप सुरू झालंय। पुढचं 2 मिनिटे तुम्ही आता व्हिडिओ बघायचा आहे, कारण की आता कागदपत्र कोणते लागणार आहेत, अर्ज कुठे भरायचा आहे पहा। 30 भांड्यांचा संच पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी 1 ऑगस्ट पासून तुम्हाला या ठिकाणी देण्याचा सरकारचा निर्णय झाला आहे। कागदपत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे आधार कार्ड। बघा, कागदपत्र कोणती लागणार आहेत, आता बघा, आधार कार्ड लागणार आहे। आधार कार्डवर प्रॉपर तुमचं नाव असलं पाहिजे, ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक नसावी। तुमचं जी काय बर्थडे डेट म्हणजे जन्मतारीख तुमची आहे तर ते जन्म दिनांक जे आहे ते प्रॉपर असणं गरजेचं आहे। बऱ्याचशा आधार कार्डवर जो जन्माचं त्या ठिकाणी नाव आहे, जन्माचं जे आहे तर जी जन्माची डेट आहे ती प्रॉपर आलेली नाही। त्यानंतर दुसरं बघा, पॅन कार्ड, त्यानंतर मतदान कार्ड। बघा, मतदान कार्ड लागणार आहे। ओळखपत्र म्हणून तुम्हाला आधार कार्ड किंवा मतदान कार्ड दोन्हीपैकी एक त्या ठिकाणी चालणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगितलंय। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे पॅन कार्ड। पॅन कार्ड देखील यामध्ये चालणार आहे। त्यानंतर आधार कार्ड, जर तुम्ही 10 वर्षाच्या आधी काढलेलं आधार कार्ड असेल तर तुमचा पत्ता वगैरे चेंज झाला असेल किंवा तुमची जी जन्मतारीख आहे, बर्थडे डेट आहे ती प्रॉपर दिसत नसेल, तर फक्त त्या ठिकाणी वर्ष दिसत असेल तर नक्की तुम्ही यामध्ये अपडेट करून घ्यायचा आहे, त्याशिवाय तो फॉर्म भरायचा नाही। याच्या सूचना केंद्र सरकारने आधीच तुम्हाला देऊन टाकलेत। सर्व लाभार्थी जे नागरिक आहेत त्यांनी आधार कार्डच्या सगळ्या चुका क्लिअर करून घ्यायचे आहेत। आधार कार्डचे झेरॉक्स तुम्ही व्यवस्थित तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढचं कागदपत्र आहे उत्पन्नाचा दाखला। उत्पन्नाचा दाखला तहसीलदारचाच लागणार आहे, जो 2.5 लाख रुपयापेक्षा तुमचं उत्पन्न या ठिकाणी आतमध्ये पाहिजे असं सांगितलंय। 30 भांड्यांचा संच जो आहे तर तो मोफत तुम्हाला मिळणार आहे। 1 रुपया भरून तुम्हाला अर्ज भरायचा आहे। त्यासाठी तुमचं उत्पन्न आहे तर तो 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असलेला दाखला तुम्हाला या फॉर्मला जोडून द्यायचा आहे। त्यानंतर अर्ज कसा भरायचा, त्या ठिकाणी अर्ज कसा भरायचा तुम्हाला सांगतो। अतिशय मुद्द्याकडे आपण वळतोय। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना आहे, पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना हा लाभ दिला जाणार नाही, हे तुम्ही या ठिकाणी आता लक्षात घ्यायचं आहे। पण पिवळे व केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी कुठले एक असेल तर तुम्हाला चालणार आहे। उत्पन्नाचा दाखला हा कंपल्सरी लागणार आहे। उत्पन्नाचा दाखला जर तुमचा नसेल तर तुम्हाला योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। आता जमिनीचा गट काय आहे बघा, जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्या नावावर जर शेती जमीन असेल तर तुमची जमीन जर आहे तर ती अगदी जास्त प्रमाणात असेल, म्हणजे 10 एकर 15 एकर 20 एकर एवढी जास्त जमीन असेल तर श्रीमंत शेतकऱ्यांना हा लाभ दिला जाणार नाही, अजिबात चालणार नाही। कारण जमिनीचा नियम आहे 5 एकरपेक्षा आतमध्ये तुमची शेती असण्याची अट आहे। शेतीचा 7/12 यासाठी उतारा लागणार आहे। तुमच्याकडून कमी जमिनीचं प्रूफ मागवलं जाणार आहे। त्यानंतर बघा पुढचं कागदपत्र असणार आहे हमीपत्र, म्हणजे एक असं सेल्फ डिक्लेरेशन
फॉर्म असतो की ज्यामध्ये तुम्ही भरून देऊ शकता, ज्यामध्ये योजनेच्या सर्व अटीमध्ये आपण बसलो पाहिजेत असं सर्व गोष्टीचा एक तुम्हाला फॉर्म लागणार आहे। आमचं उत्पन्न कमी आहे, आमच्याकडे रेशन कार्ड म्हणजे स्वतःचं सर्टिफिकेट करून त्यात देता असं हमीपत्र, सरकारला एक हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी आता द्यावं लागणार आहे। तर अर्ज प्रोफाईल पद्धतीने तुम्हाला भरायचा आहे। आता ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे तुम्हाला। लक्षात ठेवा, अर्ज ऑफलाईन भरण्यासाठी एक ऑनलाईन प्रक्रिया देखील तुम्हाला या ठिकाणी आता करावं लागणार आहे, ती म्हणजे बांधकाम कामगार मंडळामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। आता बांधकाम कामगार जो विभाग आहे, सरकारी विभाग असतो, त्या ठिकाणी जायचं आहे, तिथे अर्ज करायचा आहे। आता ही जी योजना आहे तर ती फक्त बांधकाम कामगारासाठी आहे। फक्त आता तुम्ही म्हणाल की बांधकाम कामगार आम्ही नाही, मग आम्ही काय करायचं? तर बांधकाम कामगार जर तुम्ही त्या ठिकाणी व्हायचं असेल तर तुम्हाला एक छोटीशी अट सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी ठेवण्यात आली आहे, ती म्हणजे 90 दिवस मागील त्या ठिकाणी आता वर्षामध्ये 90 दिवस तुम्ही कोणत्याही बांधकाम ठिकाणी काम केले पाहिजे। मग ते बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन असू द्या, रोडचं काम असू द्या, इतर कुठलेही कन्स्ट्रक्शन असू द्या, तुमच्या तिथे ठेकेदाराला 90 दिवस काम केल्याचा दाखला जर तुम्हाला मिळवला तुम्ही, तर तुम्ही काम करणं त्यासाठी अर्थात गरजेचं आहे। तिथून जर तुम्ही दाखला मिळवला तर तुम्ही या सर्व योजनांसाठी पात्र आहात। तुम्हाला 30 भांड्यांचा संच मिळणार आहे, तुम्हाला मोफत जो आरोग्य विमा मिळेल, तुम्हाला मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजनांचा लाभ देखील मिळणार आहे। फक्त तुम्ही बांधकाम कामगार योजनेमध्ये सहभागी असायला पाहिजे। बांधकाम कामगारांसाठी योजना ही आहे, तर त्या सर्व योजनांचा तुम्ही पात्र त्या ठिकाणी होऊन जाल। नक्कीच तुम्ही या ठिकाणी या योजनांचा लाभ घेऊ शकाल, पण त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी इमारत बांधकाम कामगार आहात यासाठीचं सर्टिफिकेट असणं तुमच्याजवळ गरजेचं आहे। तिथे नोंदणी करणं गरजेचं आहे। तिथे नोंदणी केल्यानंतर प्रमाणपत्र सांगितलेलं सगळं डॉक्युमेंट वगैरे जोडून तुम्ही जे बांधकाम कामगार जे आहे, तुमचा विभाग आहे, सरकारी विभाग आहे, प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला असतो, तिथे जाऊन तुम्ही फॉर्म भरून द्यायचा आहे। आणि नक्कीच तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात कुठे कुठे भांडप त्या ठिकाणी वाटप सुरू आहे, तिथे तुम्ही तुमचं नाव ज्यावेळेस लिस्ट येईल नक्कीच त्यामध्ये त्या ठिकाणी भांडे त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात। तुम्हाला ज्यामध्ये अटी यामध्ये तुमच्या सांगितलेत पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे त्या ठिकाणी असलं पाहिजे। सरकारी नोकरदार तुमच्यामध्ये कोण त्या ठिकाणी आता नसायला पाहिजे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे। अशा प्रकारे ज्या पात्रता आहेत तर त्या गोरगरीब जनतेसाठी लागू करण्यात आलेत। सरकार म्हणतं आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांना देतो जे गोरगरीब जनता आहे त्यांना देतो। त्यामुळे हा लाभ नक्की घ्या। अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।